नमस्कार मित्रांनो, आज आपण मनोरंजनातून आपल्या राजकीय ज्ञानाची खोली किती आहे याची पडताळणी करून पाहणार आहोत। यामध्ये आपण आज देवाभाऊंचे पाळीव मनुष्य प्राणी यांची नावे मी आज आपल्याला ओळखायला सांगणार आहे। यासाठी त्या पाळीव मनुष्य प्राण्यांची भाषा मी आपल्याला सांगणार आहे, त्यांचं स्थान सांगणार आहे। यावरून आपल्याला या पाळीव मनुष्य प्राण्यांची नावे सांगायची आहेत। मित्रहो, पाळीव बनवणं म्हणजे जंगली प्राण्यांना पाळीव प्राणी बनवणं एक वेळ अतिशय कठीण काम आहे। अगदी त्यावरूनही कठीण काम म्हणजे मनुष्याला पाळीव बनवणे। कारण प्राण्याला या जंगली प्राण्याला बुद्धी नसते, त्याला खायला दिलं की तो पाळीव बनतो। परंतु या मनुष्य प्राण्याला बुद्धी असल्यामुळे त्याला केवळ खायला देऊन चालत नाही, तर तो निर्बुद्ध आहे हे त्याच्या मनावर चांगलं बिंबवावं लागतं। आणि यामध्ये अतिशय कौशल्यप्राप्त कर्तबगार असा महात्मा म्हणजे आज घडीला आपले देवाभाऊ आहेत। तर मग आपण सज्ज आहात ना की जे देवाभाऊंचे जे पाळीव मनुष्य प्राणी आहेत त्यांना ओळखण्यासाठी? तर तत्पूर्वी जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा। मित्रांनो, यामध्ये आज आपण पहिला देवाभाऊंचा पाळीव मनुष्य प्राणी कोणता, तो कोणती भाषा बोलतो आणि तो कुठे आढळून येतो, यावरून आपल्याला त्याचं नाव सांगायचं आहे। मित्रहो, हा प्राणी कोणती भाषा बोलतो ते ऐका। 100 शकुनी मेल्यानंतर एक पवार जन्माला येतो आणि ज्या दिवशी पवार या मार्कडवाडीमध्ये आले तिथेच त्यांची अक्कल संपलेली आहे। ही या प्राण्याची भाषा आहे, मनुष्य प्राण्याची, सॉरी त्याला मनुष्य प्राणी आहे, त्याची ती भाषा आहे। यावरून हा प्राणी आपल्याला ओळखू आला का? नसेल ओळखू आला तर मी आणखी एक सुगावा आपल्याला देतो। हा प्राणी हल्ली जत परिसरामध्ये जास्तीच्या प्रमाणात त्याचा वावर आहे, त्या ठिकाणी तो आढळून येतो। तो प्राणी ओळखा। दुसरा प्राणी, त्याची भाषा काय आहे हे पहिल्यांदा ऐकून घ्या। तो म्हणतो, राष्ट्रवादी शरद पवारांचा पक्ष हा गुंड आणि लुटारूंची टोळी आहे। शरद पवारांना तो नेहमी बारामतीचा वळू बैल म्हणतो। एवढंच कशाला, तो त्यांच्या शारीरिक व्यंगावरही भाष्य करून जातो। तो म्हणतो, हा पवार महाराष्ट्र बदलायला निघालाय, त्याला महाराष्ट्र हा त्याच्या तोंडासारखा करायचा आहे का? याची ही एवढ्या खालची या मनुष्य प्राण्यांची जी भाषा आहे, या भाषेवरनं तो मनुष्य प्राणी कोणता आणि देवाभाऊंचा हा अतिशय लाडका पाळीव प्राणी आहे, तो कोणता आहे, त्याचं नाव काय आहे हे सांगा। यावर जर तुम्हाला यावरूनही हा प्राणी ओळखता येत नसेल तर हा प्राणी शेतकरी समूहामध्ये समूह आड नेहमी दडलेला असतो आणि मी शेतकऱ्यांचा नेता आहे असं तो वारंवार सांगत असतो। आणि याचा वावर जास्तीचा हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे। यावरून हा नेमका कोणता, हे याचं नाव काय हे आपल्याला सांगायचं आहे। मित्रांनो, तिसरा प्राणी, त्याची भाषा काय आहे? तर त्याची भाषा म्हणजे की भर चौकात मोहिते पाटलांना नागडं करून मारणार। आणि या देवाभाऊच्या आशीर्वादानंच याची आणखी एक भाषा येते, ती म्हणजे की 1 वर्षाच्या आत मोहिते पाटलांना तुरुंगामध्ये टाकणार। मित्रांनो, या भाषेवरनं आपल्याला हा देवाभाऊंचा पाळीव प्राणी मनुष्य प्राणी कोणता हे आपल्याला ओळखायचं आहे। यावरूनही जर आपल्याला सुगावा लागत नसेल तर हा मूळचा बीडचा आहे असं सांगितलं जात होतं। आणि निवडणुकीमध्ये सुद्धा याच्या विरोधात हे बीडचं पार्सल बीडला पाठवायचंय म्हणूनही घोषणा आपल्या कानावर पडलेल्या असतील। आणि हल्ली
याचा वावर हा माळशिरस तालुक्यामध्ये जास्तीचा दिसून येतो. मित्रहो, या 3 मनुष्य प्राण्यांची, पाळीव प्राण्यांची जर आपल्याला नावे सांगता आली, तिन्हीपैकी 3 नावं जर आपण सांगितली तर आपण 100% राजकीय ज्ञानी आहात. त्याच्यातली 2 नावे जर आपल्याला सांगता आली तर आपण प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणार आहात. आणि एक जरी नाव सांगता आलं आपल्याला तर आपण राजकीय ज्ञान आपल्याला पुरेसं आहे हे आपल्या लक्षात येणार आहे. तर मग चला, सांगताय ना, सज्ज आहात ना देवाभाऊंचे अतिशय निर्बुद्ध पाळीव मनुष्य प्राणी कोणते आणि त्यांची नावं काय आहेत जे सांगा. आणि हो, पाळीव म्हणाल्याबद्दल कुणाला वाईट वाटेल, परंतु ज्यावेळी अशा प्राणी अशी भाषा बोलतात, यांना प्राणी, तो मनुष्य, प्राण्यामध्ये आणि मनुष्यामध्ये एवढाच फरक आहे ना हो, तो बुद्धीचा. कारण मनुष्याच्या धडावर त्याचा डोकं असतं आणि जे पाळीव प्राणी आहेत त्यांच्या धडावर त्याच्या धन्याचं डोकं असतं. मग ज्यावेळी डोकं स्वतःची बुद्धी वापरून बोलायला लागतं त्यावेळेस तो मनुष्य प्राणी, आणि ज्यावेळी तो धन्याचा आदेश मानतो आणि मग बोलायला लागतो त्यावेळेस तो पाळीव मनुष्य प्राणी असतो. जरूर नावे सांगा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.